ठेवायचं, बटेंगे तो कटेंगे. मग त्याच्यामध्ये पुन्हा मराठा मराठेतर हे भांडण लावून ठेवायचं. हिंदू मुस्लिम आहेच, तो एक बेडूक ओरडतोच आहे त्याच्यामध्ये, त्याला काम तेवढंच दिलेलं आहे. अरे तुझी उंची केवढी, आवाज कसा, म्हणजे उंची पेंग्विनची, चाल बदकाची, आवाज कोंबडीचा. डोळे कोणासारखे माहिती नाहीत. तो जीव काय, बोलतोस काय, पार्श्वभूमी काय तुझी, वडिलांची पार्श्वभूमी काय, आणि आमच्यावरती बोलतोस. मी कोणावरती बोलतोयस? त्यांना कळू दे पहिलं नक्की, एक कोणतरी बाप ठरवा. याच भाषेत मी त्यांच्याशी बोलतोय. एक कोणतरी ठरवा. जसं आम्ही 59 वर्षाची शिवसेना झाली तरी सुद्धा आमचा नेता एकच आहे, भगवा एकच आहे, दैवत एकच आहे, विचार एकच आहे. आणि शिवसेना प्रमुखाने शिवसेनेची स्थापना केली ती महाराष्ट्राच्या मराठी माणसावरती होणाऱ्या अन्यायाचा मुकाबला करण्यासाठी केली आणि हिंदुत्वाच्या रक्षणासाठी केली. शेटजींची पालखी वाढण्यासाठी नाही केली, शेटजींचे बूट चाटण्यासाठी शिवसेनेची स्थापना नाही केली. हे त्या मिंद्याला पहिले जाऊन सांगा. मग हे एवढे गद्दारीने फसफसून टाकलेले आहे. मला आता ही चिंता वाटायला लागली. आम्ही बोलतोय, मी बोलतोय, अरे पण काय तुम्ही फरक बदल घडवणार आहात की नाही? महाराष्ट्र म्हणून काय उभे राहणार आहात की नाही? प्रश्न कोणाला, मुख्यमंत्र्यांना किंवा भाजपला विचारणार आहात की नाही? कारण रोज काहीतरी घडतंय आणि जाऊ दे ना, आपलं काय जातंय, कशाला आपलं काय जातंय. आज मुंबईच्या निवडणुकीला सामोरं जाताना ह्या ज्या काही बातम्या येत आहेत त्याच्यामध्ये आपल्या बाकीच्या बातम्या म्हणजे लाडकी बहीण या योजनेला देण्यासाठी पैसे नाही आहेत, आदिवासींचा निधी त्याच्यात वळवत आहेत. एसटीला पैसे द्यायला पैसे नाही आहेत, पण धारावीमध्ये अदानीला मुद्रांक शुल्क माफ केले. कुठून आणले पैसे, कुठं का माफ केले त्याचे पैसे? अदानीला सगळं काही माफ, अदानीला जागा फुकट, स्टॅम्प ड्युटी फुकट. आणि जो मी केला होता, मी म्हणतो, मी म्हणजे आपण सगळे, 500 फुटापर्यंतचा मालमत्ता कर, यांनी सर्वसामान्यांवरती मालमत्ता कर लादला. येत्या काही दिवसामध्ये कचरा कर लादणार, ज्याच्यावरती आदित्यने आवाज उठवल्यानंतर तो स्थगित केला, रद्द नाही केला, स्थगित केला. म्हणजे देवनाथचं जे काही डम्पिंग ग्राउंड आहे ते सुद्धा अदानीला देत आहेत आणि तो कचरा काढायचा पैसा हा मुंबईकरांकडनं घेणार. म्हणजे अदानीला सगळं फुकट देऊन टाकतायत, पिलतायत सामान्य माणसाला. आणि पुन्हा आपल्या आपल्यात लढाई करून अदानी मोकाट सुटलाय. ही लढाई केवळ उद्धव ठाकरेची नाहीये, शिवसेनेची नाहीये. ही 1960 साली ज्या मराठी माणसांनी बलिदान देऊन रक्त सांडून ही मुंबई आपल्याला मिळवून दिली, त्या रक्ताची शपथ घेऊन ही मुंबई आम्ही आमच्यापासून तोडू देणार नाही, मुंबईचं महत्त्व खतम करू देणार नाही. म्हणून जर आपण उभे राहिलो तरी मुंबई वाचेल. आहेत आता बातम्या सगळीकडे चालू आहेत. काय होणार, कसलं नाही होणार, का होणार की नाही होणार कळेल ना. जे यांच्या मनात आहे आणि राज्याच्या मनात आहे तेच मी करेन. पण ते होऊ नये, ते होऊ नये. मराठी माणसाची शक्ती एकत्र येऊ नये म्हणून यांच्या मालकाचे नोकर इकडे गाठीभेटी घ्यायला लागले, हॉटेलमध्ये भेटतायत. मालकांचे नोकर तुम्ही. कारण जर का मुंबईवरती ताबा यांना मिळाला नाही आणि मुंबई परत शिवसेनेच्या ताब्यात आले, आम्ही घेणारच आहोत, आम्ही घेणारच आहोत. मुंबई जर का पुन्हा मराठी माणसाच्या ताब्यात गेली तर मालकाच्या मित्राचं कसं होणार, अदानीचं कसं होणार. त्याच्यामुळे मराठी माणसाची शक्ती एकवटता कामा नये. याच्यासाठी हे मालकाचे, त्या शेटजीचे नोकर, हेच मी म्हणेन. आणि त्या नोकरांचे नोकर जे आज नालायकपणाने वर्धापन दिन साजरा करतात ते शेटजींच्या नोकराचे नोकर आहेत.
म्हणून किती प्रयत्न चाललेत, होणारच नाहीत, होणारच नाही. अरे तुला काय करायचं, तुला नाही होत, आमचं आम्ही बघू ना, आम्ही बघू आमचं काय करायचं ते. पण जर तुम्हाला कोणाला वाटत असेल की तुम्ही शिवसेना प्रमुखांचा ब्रँड पुसून टाकाल तर तुमचं नामो निशाण आम्ही महाराष्ट्राच्या धर्तीवरून पुसून टाकल्याशिवाय राहणार नाही. नामो निशाण पुसून टाकू आम्ही भाजपच्या या महाराष्ट्रातून. आणि आज तर मी तयारीने उभा आहे. तुमची तयारी काय मला कल्पना नाही. मी तुम्हाला एकच, आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड वापरा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी साथ देईल. बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ. ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज. आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका. जय महाराष्ट्र.